बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे हे समोर येत आहेत। स्त्रीबीज विक्रीसाठी 100हून अधिक बनावट आधार कार्ड बनवले गेले आहेत, अशी ही माहिती समोर आली आहे। 7वा आरोपी इलेक्ट्रिशियन सतीश चौधरी याला नाशिकमधून अटक केली आहे। नाशिकमधून डॉक्टर अमोल पाटील यांच्या सेंटरशी कनेक्शन उघड झालेलं आहे। मोबाईलवर फोटोकॉपी करून 200 ते 500 रुपयात बनावट आधार कार्ड तयार केल्याचा आरोप आहे। पोलीस तपासामध्ये आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे। आणखी धागेदोरे पोलीस तपासतायत। तर बदलापुरातील हे स्त्रीबीज कनेक्शन आणि हे नाशिकपर्यंत याचे धागेदोरे पोहोचलेले आहेत। पोलीस या प्रकरणी तपास करतायत। डॉक्टर अमोल पाटील याला आधीच अटक केलेली आहे आणि आता यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे। स्त्रीबीज प्रकरणी आणखी एक अपडेट समोर आलेली आहे की बनावट आधार कार्ड हे बनवले जात होते आणि 100हून अधिक बनावट आधार कार्ड हे बनवले गेल्याचं समोर आलंय। या स्त्रीबीज तस्करी प्रकरणी नवनवे खुलासे हे समोर येत आहेत। या प्रकरणी पोलिसांचा तपास सुद्धा सुरू आहे। स्त्रीबीज विक्रीसाठी 100हून अधिक बनावट आधार कार्ड बनवले गेले होते, अशी माहिती समोर आली। त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू झाला आणि त्यानंतर पोलिसांनी 7वा आरोपी सतीश चौधरी याला नाशिकमधून अटक केली आहे। याआधी नाशिकमधूनच डॉक्टर अमोल पाटील याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। बदलापूरमध्ये सुरुवातीला हे प्रकरण समोर आलं, त्यानंतर याचे धागेदोरे हे नाशिकपर्यंत पोहोचलेले आहेत। पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडलेले आहेत। किशोर, नवनवी माहिती समोर येते, खुलासे होत आहेत स्त्रीबीज तस्करी प्रकरणामध्ये। आता नवीन खुलासा असा झाला की यासाठी 100हून अधिक बनावट आधार कार्ड बनवले गेले होते। इतकं सगळं सुरू असताना पोलिसांचं याकडे याआधी लक्ष कसं गेलं नाही? नक्कीच जगदीश, ज्या प्रकारे हे स्त्रीबीज अड्डाचे प्रकरण जे आहे ते आता चांगलं तापू लागलेलं आहे। नाशिकचे धागेदोरे आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त खुलासे होत आहे। काल जे दिले अमोल पाटील ज्या डॉक्टरला अटक केलेली आहे त्याच्याच अंतर्गत नाशिकमधून 200 ते 500 रुपये घेऊन अनेक स्त्रियांना वारंवार हे अंडाशय जे दान करण्याचा जे अवयव दान करण्याचा जे प्रकार हा जो उघडकीस आलेला आहे तो प्रवृत्त करण्यात येत होता। ज्या गरजू महिला आहे त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे अनेक वेळा हे अंडाचे दान केलेलं आहे। त्यांचे बनावट आधार कार्ड तयार करणं आणि हे आधार कार्ड 200 ते 500 रुपयाला तयार करून पुन्हा त्यांना ते क्रिया करायला लावणं, असा हा गोरखधंदा चालत होता। त्यामुळे ह्या रॉकेटमध्ये आता अजून कोण कोण सामील आहे हे हळूहळू पोलीस तपासात उघडकीस येत आहे। मात्र ज्या पद्धतीने हे चालू होतं त्यावर प्रशासनाचा अंकुश होता की नाही, जसं तुम्ही आता म्हणालात त्या प्रकारे हा प्रशासनाचा अंकुश का नव्हता किंवा आरोग्य खातं जे आहे ते त्यांनी गांभीर्याने का घेतलं नाही। आता जर आपण पाहिलं ती जी गरेवाल जी आहे सोनल गरेवाल, जिने सोनोग्राफीचं तिला काही नॉलेज नव्हतं तरी सुद्धा ती ज्या पद्धतीने सोनोग्राफी मशीन हँडल करायची आणि ते हँडल करण्यानंतर ती एक 30 सेकंदाचा व्हिडिओ काढायची आणि तो ती समोरच्या डॉक्टरांना पाठवायची आणि त्यानंतर त्या स्त्रियाचं परीक्षण केलं जायचं। ठीक आहे। हा जो प्रकार आहे एकंदरीत यामध्ये अजूनही काही बरेच धागेदोरे मोठे मासे अडकण्याची शक्यता मला वाटत आहे या प्रकरणामध्ये। ठीक आहे। आणि ज्या पद्धतीने हा पोलीस तपास सुरू आहे तो याआधी का सुरू झाला नाही हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे। ठीक आहे आपण किशोर, तुम्ही असेच जोडलेले रहा।